नमस्कार मित्रांनो, SSB टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आपण आज मंगळवार 16/1/2024 च्या मार्केटचं अनालिसिस करत आहोत. त्यासाठी आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. तर इथे चार्टवर तुम्ही पाहू शकता 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मी लावलेला आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्येच मी डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करतो. चला ड्रॉ करूया. इथे एक सप्लाय झोन आहे. सप्लाय झोन आपण एक रेक्टँगल झोन, एक बॉक्स एक आपला एक सप्लाय झोन घेतलेला आहे. त्याला रेड कलर देऊया. त्याच्यानंतर ते आपले डिमांड झोन भेटलेलं आहे. त्याला आपण ग्रीन कलर देऊया. त्याच्यानंतर बघा इथून एक मार्केटने चांगली मुवमेंट घेतलेली आहे. इथून एक सप्लाय आलेला आहे. इथे एक आपण डिमांड झोन ड्रॉ करूया. वरती तर आपल्याला इथे कुठे लेवल्स नाही आहेत, कारण मार्केटने ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे. त्याच्यामुळे आता मार्केट इथून किती वर जाऊ शकते किंवा कुठून खाली येऊ शकते हे आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला तीन लेवल भेटलेले आहेत. शक्यतो उद्या पण मार्केटचा व्ह्यू बुलिशच राहण्याचे चान्सेस दिसत आहेत, कारण मार्केटने ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टी एक 7-7:30च्या नंतर पाहायच्या, तेव्हा सगळा डेटा अपडेट होतो त्याच्यामध्ये. आता त्या गोष्टी पाहून आपण व्ह्यू नाही प्रेडिक्ट करू शकत की उद्या काय होऊ शकतं. तरी पण एक अंदाज आपण बांधू शकतो की ऑल टाइम हाय ब्रेक केल्यामुळे मार्केट उद्याही बुलिश राहू शकतं. ओव्हरऑल जर मार्केटचा ट्रेंड पाहिला आपण तर पाहू शकता अप ट्रेंड मध्येच मार्केट आहे. याच्यावरनं पण आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की मार्केट अप ट्रेंडवरती राहू शकतं. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं होतं की ट्रेंड फॉलो करायचा. ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंडच्या अपोजिट ट्रेड नाही करायचा. आता ओव्हरऑल ट्रेंड अप ट्रेंडच आहे, तर आपल्याला कॉल साईडलाच एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा मंगळवारी. तर इथे आपण पाहिलं ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये US मार्केट बुलिशच आहे. युरोपियन मार्केट न्यूट्रल आहे, न्यूट्रल बुलिश आहे. तर उद्या पण चान्सेस आहेत की मार्केट बुलिशच राहील. FIDA ची ऍक्टिव्हिटी ही आपल्याला आता मी ज्या टायमिंगला हा व्हिडिओ बनवतो त्या टायमिंगला आपल्याला दिसणार नाही, कारण FIDA चा डेटा 7:30च्या नंतरच अपडेट होतो स्टॉक एक्सच्या वेबसाईटवर. त्यामुळे तुम्हाला 7-7:30च्या नंतरच तो डेटा इथे पाहायला भेटेल. आता हा 12 तारखेचा डेटा दाखवला इथे. 7-7:30 नंतर तुम्ही पाहाल तर इथे तुम्हाला 15 तारखेचा दिसेल डेटा. तेव्हा तिथून तुम्ही एक
व्ह्यू घेऊ शकता की FIDI ने काय केलेलं आहे. आणि PCR डेटा तुम्हाला माझ्या अपस्टॉक्सच्या अकाउंटवरती मी तुम्हाला दाखवतो PCR डेटा. PCR डेटा इथे 1.5 दाखवतोय. जसं मी तुम्हाला रेशो सांगितला होता. PCR रेशो जर 1 ते 8.0च्या मध्ये असेल तर न्यूट्रल बुलिश असतं, न्यूट्रल बेरिश असतं. आणि 1 to 8.0च्या खाली असेल तर स्ट्रॉंग बुलिश बेरिश असतं. आणि 1 to 2.0च्या मध्ये असेल तर न्यूट्रल बुलिश असतं मार्केट. आणि 1 to 1.20च्या वरती असेल तर स्ट्रॉंग बुलिश असतं. आता इथे तुम्ही पाहू शकता PCR डेटा 1.5 म्हणजे 1 to 1.20च्या वरती आहे डेटा. तर इथून आपल्याला PCR डेटा इंडिकेशन होते की मार्केट मंगळवारी पण बुलिशच राहण्याचे चान्सेस आहेत. तर आपण मंगळवारी कॉल साईडला एंट्री करण्याचा प्रयत्न करायचा. आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट जर तुम्ही पाहिला तर तिथून पण आपल्याला एक इंडिकेशन मिळते की मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. इथे कॉल साईडचा ओव्हर इंटरेस्ट बघा कितीने चेंज झाला आज. 106 लाखांनी चेंजेस आलेले आहेत. आणि पुटमध्ये 243.99 लाख चेंजेस आलेले आहे. म्हणजे आता ते जास्त पुट साईडला जास्त दिसत आहे आपल्याला ओपन इंटरेस्ट. इथून एक आपल्याला इंडिकेशन भेटते की मार्केट मंगळवारी पण बुलिशच राहू शकतं. कारण पुट रायटरचा व्ह्यू काय असतो हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुट रायटरचा व्ह्यू मार्केटला वरती नेण्याचा असतो आणि कॉल रायटरचा व्ह्यू मार्केटला खाली पाडण्याचा असतो. आता इथून आपल्याला दिसतंय पुट साईडचा डेटा जास्त आहे, म्हणजे त्यांचा व्ह्यू आहे की मार्केटला वरती नेण्याचा. तर आपण मंगळवारी शक्यतो कॉल साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. आणि हा PCR डेटा जो आहे तुम्हाला दिसतो तो शक्यतो सकाळी मार्केट चालू होण्याच्या 9 वाजता आहे का, 9 वाजता एक आणि मार्केट चालू झाल्यानंतर 9:30 वाजता काय चेंजेस होते इथे. आणि इथे ज्याप्रमाणे चेंजेस झालेले असेल त्याप्रमाणे आपण आपला व्ह्यू बनवायचा दुसऱ्या दिवशी. कारण मार्केट चालू झाल्यावरती हा डेटा चेंज होतो PCR. पाहू शकता तुम्ही ते मार्केट चालू झाल्यावर PCR डेटा चेंज होतो. त्याच्यामुळे मार्केट चालू झाल्यानंतर 9:30 वाजता PCR डेटा पाहायचा आणि आपलं एंट्री आणि एक्झिट ठरवायचं मार्केटमध्ये कोणत्या बाजूला आपल्याला एंट्री आणि एक्झिट करायचं आहे. तर आपल्याला ग्लोबल मार्केट आणि PCLचं डेटा इंडिकेशन आपल्याला सांगते की मार्केट मंगळवारी पण बुलिशच राहण्याचे चान्सेस दिसत आहेत. तर आता मंगळवारी समजा मार्केट फ्लॅट ओपन झाला तर इथूनच आपण थोडा वेट करून जेव्हा रिट्रेस करायला मार्केट या रेजिस्टन्सला येईल सप्लाय झोनला, तेव्हाच आपली इथे एंट्री होईल कॉल साईडला. मार्केट गॅप डाऊन ओपन झाला तर ह्या सपोर्टला आपली एंट्री होईल कॉल साईडला. पण कॉल साईडलाच एंट्री घ्यायची कारण इंडिकेशन आपल्याला बुलिशच दाखवतो. मार्केटमध्ये तर तसं पाहायला गेलं तर काही फिक्स नसतं, कारण हा जो डेटा आहे सगळा पास्टचा आहे. पण लाईव्हमध्ये काय होईल ते कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. त्याच्यामुळं 50-50 राहायचं. प्रेडिक्शनचा व्हिडिओ. तर मंगळवारी आपला व्ह्यू बुलिशच राहणार आहे. एंट्री एकतर ह्या सपोर्टला होईल किंवा ह्या सपोर्टला होईल. कारण हा रेजिस्टन्स होता, जो रेजिस्टन्स आता ब्रेक झालेला आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे हा आता सपोर्ट बनलेला आहे, म्हणजे डिमांड झोन बनलेला आहे. आपली एंट्री एकतर ह्या डिमांड झोनला होईल किंवा ह्या डिमांड झोनला कॉल साईडला. कारण मार्केटचा ट्रेंड आपल्याला दिसतोय की मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे आणि ट्रेंडच्या अपोजिट ट्रेड नाही करायचा. आता ट्रेंड बुलिश आहे तर आपल्याला बुलिश ट्रेडच घ्यायचा आहे. भले की तुम्हाला सकाळी
लवकर लवकर पण भेटू शकतो किंवा दुपार दुपारनंतर पण भेटू शकतो. पण जेव्हा केव्हा भेटेल तेव्हा आपल्याला बुलिश ट्रेडच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट, जेव्हा केव्हा पण तुम्ही ट्रेड घ्याल तर स्टॉप लॉस लावायला विसरू नका. विदाउट स्टॉप लॉस ट्रेड कधीही करू नका. कारण आपल्याला आपले कॅपिटल वाचवायचं आहे. कॅपिटल वाचवाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्रेड करू शकाल. जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर तुमचं एका ट्रेडमध्ये पूर्ण कॅपिटल झिरो होऊन जातं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्रेड करू शकणार नाही. त्याच्यामुळे स्टॉप लॉस हा कंपल्सरी लावलाच पाहिजे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना. आता स्टॉप लॉस कसा लावायचा ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. कसा स्टॉप लॉस लावायचा किंवा किती पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा हे मी तुम्हाला दाखवेन. टार्गेट कितीही घ्या तुम्ही, पण स्टॉप लॉस आपल्याला छोटाच घ्यायचा. जेवढा छोटा घेता येईल तेवढा छोटा घ्यायचा. प्रेडिक्शनचा व्हिडिओ, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.